गुरुचरित्राच्या पारायणाला सगळीकडे छान अशी सुरुवात झालेली आहे। या पारायणाने तुमच्या मनाला छान असा अद्भुत असा चमत्कार जाणवणार आहे। जेव्हा तुम्ही हे पारायण करता तेव्हा संकल्प करता, पण जर तुम्ही पारायण करताना निर्दयी मनाने तुम्ही जर हे पारायण करताना मनात कुठलीही इच्छा न ठेवता फक्त आणि फक्त भाव हा तुमच्या मनात ठेवून तुम्ही हे पारायण करा, तर तुम्हाला वेगळे असे अनुभव जाणवतील। या अनुभवातून तुम्हाला एक नवीन दिशा, एक नवीन वाटचाल सापडणार आहे। तुम्ही पारायण करताना एक शेजारी आसन जरूर ठेवा। या आसनावर कधी फूल पडलेलं तर कधी काय सावली पडलेली असे वेगवेगळे तुम्हाला भास जाणवतील। साक्षात स्वामी समर्थ दत्त रूपात येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातं, कारण देव सुद्धा आपल्या भक्तीला भुकेला असतोच ना। निर्मळ व शांत मनाने हे पारायण करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव।